नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. नवी मुंबई महानगरपालिका भरतीची फायनल रिस्पॉन्स शीट म्हणजेच अंतिम उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्यानुसारच कोण सेफ झोनमध्ये आहे किंवा एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहू शकतो त्याबाबत माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असतात. त्यापूर्वी पहा मित्रांनो, धर्मदाय आयुक्तालयासाठी जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर 4 तारखेपासून आपल्या परीक्षेला होत आहे सुरुवात. त्याचे हॉल तिकीट सुद्धा अवेलेबल झालेले आहे, तुम्ही ते डाउनलोड केलेलं असेलच. यासाठी जर तुम्हाला टेस्ट सिरीजची गरज असेल, कारण की आतापर्यंत आपण अभ्यास केला, मात्र आता आपल्याला परीक्षेला जायचं आहे, तर परीक्षेसाठी तुमचा सराव असणं गरजेचं असतो. त्यामुळे जर तुम्हाला टेस्ट सिरीज सोडवायची असेल तर या ठिकाणी आपण धर्मदाय आयुक्तालयासाठी स्पेशल टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे, ज्यामध्ये 21 सराव पेपर असतील. सर्वच्या सर्व प्रश्न हे TCS पॅटर्नवर आधारित असणार आहे आणि विशेष म्हणजे TCSच्या PYQ प्रश्नांचा देखील यामध्ये आपण समावेश केला. विशेष बाब म्हणजे काय, तर यामध्ये लेटेस्ट ज्या चालू घडामोडी आहेत म्हणजे करंट अफेअर्स त्यांचा देखील समावेश आहे. म्हणजे तुम्हाला करंट अफेअर्सची सुद्धा टेस्ट या ठिकाणी सोडवता येणार आहे आणि टेस्टमध्येच आपण त्या प्रश्नांचा समावेश केला. ही जर टेस्ट सिरीज तुम्हाला घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल करायचा आहे. 7350037272 या नंबरवर कॉल करून तुमच्या नावाची नोंदणी तुम्ही या टेस्ट सिरीजसाठी करू शकता. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम आपण बोलूया आन्सर की डाउनलोड करण्याच्या बाबतीत. आन्सर की डाउनलोड करण्याची लिंक तुम्हाला आपल्या ग्रुपवर मिळून जाईल. त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इथे सर्वात प्रथम आपल्याला टाकायचा आहे आपला नोंदणी क्रमांक म्हणजेच रजिस्ट्रेशन नंबर. तो जर तुम्ही विसरले असाल तर तुमची ईमेल आयडी जो आहे त्यावर तो ज्यावेळी तुम्ही फॉर्म भरला होता त्यावेळी ईमेलद्वारे प्राप्त झालेला आहे आणि तरीही तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही फॉरगॉट आयडी किंवा फॉरगॉट पासवर्डचा पर्याय निवडून या ठिकाणी पुन्हा तो मिळवू शकता. एक टाकायचा आहे तुम्हाला सर्वात प्रथम नोंदणी क्रमांक, त्यानंतर टाकायचा आहे पासवर्डही विसरले असाल तर त्याचा सुद्धा पर्याय उपलब्ध आहे, तो पुन्हा तुम्ही रिसेट करू शकता. नंतर फिल करायचा आहे कॅप्चा आणि सर्वात शेवटी करायचा आहे तुम्हाला लॉग इन. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं प्रोफाईल लॉग इन करून त्या ठिकाणी तुमची रिस्पॉन्स शीट पाहू शकता आणि रिस्पॉन्स शीट डाउनलोड सुद्धा करू शकता आणि त्याच रिस्पॉन्स शीटमध्ये तुम्हाला नेमकं समजेल की तुमचे मार्क्स किती आहेत. आता बोलूया आपण कट ऑफ बद्दल. बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट्स येत असतात की मला इतके मार्क्स आहेत, माझं सिलेक्शन होईल का? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जी काही नवी मुंबई महानगरपालिका भरती आलेली होती ती जर आपण संवर्ग पाहिले तर 30च्या जवळपास संवर्ग यामध्ये होते. म्हणजे भरपूर सारे पदे आणि त्या पदांमध्ये असणारा डिफरन्स या ठिकाणी होता. त्यातही विशेषतः कॅटेगरी म्हणजे अगोदर पदांचा डिफरन्स आहे, त्यानंतर कॅटेगरीचा डिफरन्स आहे आणि त्यामध्येही समांतर आरक्षणाचा डिफरन्स आहे. म्हणून जागा जरी एकदा जर आपण जागा पाहिल्या तर जास्त दिसत असल्या तरी मात्र जागा ज्या आहेत त्या डबल डिजिटमध्ये, इव्हन काही काही ठिकाणी तर सिंगल डिजिटमध्ये सुद्धा जागा आहेत कॅटेगरीसाठी. म्हणून जागा ह्या फार कमी आहेत. मात्र अर्ज जे आपण जर पाहिले तर अर्ज सुद्धा डिवाइड झालेले आहेत. अर्जांची संख्या तुलनेने वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी आपल्याला दिसते. इथे जर आपण कट ऑफ सांगण्याचा प्रयत्न केला तर ॲक्युरेट कट ऑफ सांगू शकत नाही मी, काय तर तो कोणीही सांगू शकत नाही. पण सेफ झोनचा जर आपण अंदाज लावण्याचा प्रयत्न केला तर जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर 150 पेक्षा जास्त गुण तुम्हाला असतील तर तुम्ही या भरतीपासून होप ठेवू शकता. अजून नॉर्मलायझेशन व्हायचं बाकी आहे, नॉर्मलायझेशन आणखी बाकी आहे. मेरिट लिस्ट यायची सुद्धा बाकी आहे, तीही लवकरच प्रसिद्ध होणार आहे. मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला समजेल की नेमके नॉर्मलायझेशन होऊन तुमचे मार्क्स किती वाढतात किंवा किती कमी होतात आणि नॉर्मलायझेशन झाल्याच्या नंतर जो काही स्कोर राहील त्यावरच तुमची निवड होणार आहे, तोच तुमचा फायनल स्कोर राहील. त्यामुळे सध्या जर तुम्हाला 150 प्लस येत असतील आणि तुम्ही जर ओपन कॅटेगरीमधून जरी असला तरी या भरतीपासून तुम्ही होप ठेवू शकता. माझं असं म्हणणं नाही की 150 पडले म्हणजे तुमचं सिलेक्शन झालं. हा फक्त एक अंदाज आहे की 150 पेक्षा जास्त गुण असतील तर तुम्हाला तो ठीकठाक स्कोर आहे, या भरतीपासून तुम्ही होप ठेवू शकता. मात्र तुमचा जर इतर कोणता पेपर असेल तर त्यावर तुम्ही सध्या फोकस करा. दुसरं, जे कॅटेगरीमध्ये असतील त्यांचं काय, तर 140च्या आसपास जर त्यांना मार्क असतील तर ते सुद्धा यापासून होप ठेवू शकतात. किती? 140. म्हणजे 140 जर तुम्हाला असतील आणि तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल तर होप ठेवू शकता. ओपनमधून जर असाल तर 150 प्लस या ठिकाणी मार्क तुम्हाला कमीत कमी हवे. आता काही जण म्हणतील की हा कट ऑफ जास्त वाटतोय, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, फिमेल जर तुम्ही असाल तर नक्की कट ऑफ कमी जाणार आहे. जर तुम्ही स्पोर्ट पर्सन असाल, प्रकल्पग्रस्त असाल म्हणजे समांतर आरक्षणाच्या कॅटेगरीमधून येत असाल तर त्यांचा कट ऑफ हा कमी जात असतो आणि काही जे टेक्निकल पद आहे त्यांचा कट ऑफ सुद्धा कमी जात असतो. हा जो आहे हा सर्वसाधारणसाठी, जसं की MPW झालं, स्टाफ नर्स झालं, या पदांसाठी
अर्जांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. त्यामुळे त्या पदांचा जर आपण विचार केला आणि त्या पदासाठीच भरपूर प्रमाणात अर्ज आलेले आहेत, तिथे जर आपण विचार केला तर 150+ हे ओपनसाठी आणि 140+ हे कॅटेगरीसाठी सेफ झोन असू शकते. तेवढ्यावरच लागेल असं नाही. फायनल कट ऑफ जो आहे तो आपल्याला मेरिट लिस्ट आल्याच्या नंतरच समजणार आहे. काही विद्यार्थ्यांचे मार्क्स आपण या ठिकाणी पाहिले, पण काही विद्यार्थ्यांच्या मार्क्स बघून आपण एक्सपेक्टेड कट ऑफ सांगू शकत नाही. म्हणून रिझल्टचा तुम्ही वेट करा, मेरिट लिस्टचा वेट करा. पण 150+ किंवा 140+ कॅटेगरीसाठी जर स्कोर येत असेल तर तो ठीकठाक स्कोर मला वाटतो. तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. पुन्हा भेटूया आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तुम्हाला किती स्कोर आहे तोही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे इतरांना देखील त्याबाबत कल्पना येईल.